कोपरगाव व महाशिवरात्री यात्रा आनंदोत्सव हे गेल्या अनेक वर्षांचं समीकरण बनलं असून कोपरगावची महाशिवरात्री यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी यात्रा आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरात महाशिवरात्री निमित्तानं बाजारतळ या ठिकाणी महाशिवरात्री यात्रेचं उत्कृष्ट असं आयोजन करण्यात आलं आहे। सुनामी टॉवर, आकाश व गगनचुंबी पाळणा, ब्रेक डान्स, लहान मुलांसह नवीन पाळणे या यात्रेचं आकर्षण ठरत आहेत। या नवीन पाळण्याचा आनंद घेण्यासाठी कोपरगावकरांनी रेकॉर्ड ब्रेक व तोबा गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालंय। अक्षरशः सुनामी टॉवर, आकाश व गगनचुंबी पाळणा व ब्रेक डान्स पाळणा खेळण्यासाठी कोपरगावकरांच्या रांगा लागल्या होत्या। यात्रेत पाळण्याबरोबरच चारही बाजूंनी खाण्यापिण्याची, खेळण्यांची अशी वेगवेगळी दुकाने थाटली असून कोपरगावकरांनी या थाटलेल्या दुकानातून वस्तू खरेदीसाठी व विविध खाद्यपदार्थ आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं। यावेळी आयोजकांच्या वतीने यात्रेचं उत्कृष्ट असं नियोजन करण्यात आलं असून नवीन पाळणे, खेळणी व खाण्यापिण्याची दुकाने, आकर्षक विद्युत रोषणाई, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, धूळ उडू नये यासाठी ग्रीन मॅट, स्वच्छता यासह सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनासह खासगी महिला व पुरुष बाउन्सर तैनात करण्यात आले असल्यानं उत्कृष्ट नियोजनामुळे तसेच अशा सुरक्षित वातावरणामुळे यावर्षी यात्रेत रोज रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहावयास मिळत आहे। सदर यात्रेत दिवसागणिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत असून कोपरगावकरांनी आनंदोत्सवाचा सुखद अनुभव घेण्यासाठी या यात्रेत यावे असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे। आयोजकांच्या वतीने नगरपालिका, पोलीस प्रशासन, यात्रेतील दुकानदार, पाळणा मालक व कोपरगावकरांचे आभार मानण्यात आले आहे। या यात्रेसाठी आलेल्या नागरिकांनी यात्रेच्या उत्कृष्ट नियोजनासाठी आयोजकांचे भरभरून कौतुक केले। कोपरगाव शहरात अतिक्रमण हटाव कारवाईमुळे कोपरगावची बाजारपेठ काही अंशी कोमजलेली होती, मात्र सदर महाशिवरात्री यात्रेनिमित्तानं बाजारपेठेला चालना मिळाली असून यामुळे बाजारपेठेला उभारी मिळण्यास मदत होणार आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। महाशिवरात्र स्वराज सूर्यवंशी यांनी घेतले आहे। त्यांना जोडीदार आमचे गुड्डू झावरे, नाजिम भाई आगलावे आणि आमचे पाळण्यावाले मनोज मैंड आणि गुरु यांनी हे केलेले। आम्ही सुरुवाती लक्ष्मी आई, जे तुळजाभवानी, मुंजोबा यांना लाइटिंग लावल्यापासून, झेंडे बदलण्यापासून केली आणि सर्वात पहिले आमचे राजेभाऊ झावरे यांनी नारळ फोडलं, विकास भाऊ आढाव यांनी फोडलं, दत्ताजी काले यांनी फोडलं व माझा मित्र परिवार सर्व होता। या शिवरात्रीत आम्ही नवीन याच्यानी बाउन्सर, लेडीज बाउन्सर, जेट बाउन्सर, परत सुनामी, नवीन पाळणे आणले व कुठे बी धूळ नाही, काही नाही, अशा पद्धतीचं नियोजन
सर्व आमच्या सहकार्यांनी केलं. नाजिमभाई असू, स्वराज असू, गुड्डू असू, सागर मंजूळ असू, या सगळ्यांनी एक जीवानी काम केलं आणि शिवरात्र चांगल्या पद्धतीने घडवलेली आहे. आणि याच्या पाठीमागं आम्हाला पोलीस स्टेशनचं बी चांगला भक्कम साथ आहे आणि नगरपालिकेने बी चांगलं सहकार्य केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ना भूतो ना भविष्य ही अशी जत्रा झालेली आहे. सर्व सहकाऱ्यांचा आणि आमच्या सर्व युवक वर्गांनी जत्रा हातात घेतलेली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 पाळणे हे आमच्या कोपरगावात आलेले आहे नवीन. आणि मी नागरिकांना एवढं आवाहन करतो का जत्रेला मोठ्या संख्येत उपस्थित राहावा, चांगला आनंद घ्यावा जत्रेचा. आणि पुढच्या वर्षीची जत्रा, या पुढच्या वर्षीच्या जत्रेत 5 पाळणे आम्ही नवीन आणायचे असा ध्येय केलेलं आहे आम्ही. आणि आम्ही ध्येय पूर्ण करणार असं मी गावही देतो. त्यावेळेस आपण 2 नवीन पाळणे आलेले, सुनामी आणि टोरडा. तसंच होडी पण आहे, मोठा पाळणा आहे. तर तसंच आपण इथं शिवरात्री निमित्त यावेळेस आपण बाउन्सर ठेवलेले, लेडीज बाउन्सर, जेंट्स बाउन्सर. धुळीचं कुठलंही प्रमाण नाही आहे. तसं झालं तर आमचे सहकारी नाजिमभाई शेख, सागर भाऊ मंजूळ, गुड्डू भाऊ जावरे, अमित आगलावे, अमोल मोरे आणि अमोल बागुल, आमचे सहकार्यांनी सगळं सहकार्य केलं आपल्याला. जर आपण रस्त्याला बघितले तर मॅट पण टाकलेली, मॅट वगैरे सगळं टाकलं आहे. तर तसं आपण पोलीस प्रशासन पण आहे, लेडीज बाउन्सर ठेवले आपण प्रत्येक पाळण्यावर, CCTV फुटेज आहे. बस यावर्षी गर्दीचा उत्साह फक्त हे 2 पाळणे नवीन आहे आपले. मागं इकडे 2 पाळणे नवीन आलेले, तसं भरपूर एकदम भारी पाळणे आलेले. आपण महाराष्ट्रात कोपरगाव जिल्ह्यात आपण पहिल्यांदा 2 पाळणे आणलेले. आणि त्याची जर फी जरी म्हटलं ना तिकीट, ते एकदम नाममात्र ठेवलेले, म्हणजे एकदम कमी ठेवलेले. या जत्रेमध्ये नवीन पाळणे आलेले, त्याच्यामुळे सगळ्यांना उत्साह वाढलेला आहे. आणि सगळ्यांना एक नवीन अट्रॅक्शन, जवळजवळ फार वर्षापासून नव्हतं. यावर्षी नवीन जवळजवळ 5-6 पाळणे नवीन आल्यामुळं जनतेला बी महाशिवरात्रीचा पूर्ण आनंद घेत आहे. सुरक्षा बाबतीत सर्वात चांगली व्यवस्था आहे, धूळ कमी आहे. महत्त्वाचे जर एवढी गर्दी राहून सुद्धा सगळ्या पब्लिकला सगळ्यांचा आनंद घेत आहे पाळण्यांचा. कोपरगाव शहरामध्ये सुनामी नावाचा नवीन पाळणा आला आहे. आता तुम्ही त्याच्यामध्ये बसले, काय वाटतं? कोपरगावच्या महाशिवरात्रीनिमित्त आज आम्ही या सुनामी नावाच्या ज्या नवीन पाळण्यामध्ये बसलो, हा अतिशय सुंदर आणि अतिशय निर्भीड प्रकारचा आहे. बेसिकली तिथे जर बघितलं आपण तर तिथे बसणं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पण आज सगळे मुलं, माझा मुलगा मल्हार पण आज तिथे बसू शकला, तर मी खरंच धन्यवाद देतो की अशा टाईपचे पाळणे कोपरगावात तुम्ही आणले, त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये जत्रा भरवण्यात आली आहे. इतर म्हणजे दरवर्षी जत्रेप्रमाणे यावर्षी तुम्हाला काय अनुभव आला? दरवर्षी मी ते या कोपरगावमध्ये जत्रेत येते. दरवर्षी धुळीचं प्रमाण असतं. यावर्षी मॅट टाकलेले आहे, तर धूळ या कोपरगावमध्ये दिसत नाही आहे. आणि जागोजागी CCTV कॅमेरे, पोलीस बंदोबस्त आहे आणि महिला कॉन्स्टेबल आहे. आणि म्हणजे लई भारी आज इथं वातावरण आहे कोपरगावमध्ये. आणि आयोजकांचे पण खूप धन्यवाद की त्यांनी खूप चांगला इथे बंदोबस्त पण केलेला आहे आणि नियोजन पण खूप छान आहे. एवढी गर्दी, प्रचंड गर्दी, महिलांना काही त्रास आहे का? नाही, महिलांना काही त्रास नाही आहे, कारण बंदोबस्त एवढा आहे. यावेळेसची लई भारी जत्रा.